आपला नेता तुपाशी आणि बायका पोरं उपाशी. एक एक कार्यकर्ता एका पक्षामध्ये 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष कार्य करतो. मग एखाद्या कार्यकर्त्याची परिस्थिती जर समजा आर्थिक परिस्थिती मजबूर असेल, हालाकीची असेल, तरी सुद्धा त्या कार्यकर्त्याला वाटतं की आपण पण उमेदवारी लढावी, आपण ही उमेदवारीचं तिकीट मागावं आणि निवडणूक लढावी. प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये आपल्या उराशी काहीतरी आशा अपेक्षा स्वप्न घेऊनच बाळगत असतो की यामध्ये आपला जर पक्ष प्रवेश केला आणि ह्या नेत्याच्या जर मागे राहिलं तर कुठेतरी आपली चूल पेटेल, असं प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते. परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षातून कुठलीही मदत होत नाही किंवा कुठलाही नेता कार्यकर्त्याची मदत करत नाही. आपली परिस्थिती सांभाळतो, पक्ष सांभाळायचं काम करत असतो. खरं म्हणजे या नेत्यांना कार्यकर्ता म्हणजे काय आणि या कार्यकर्त्याची किंमतच या नेत्याला माहीत नाही. जर या नेत्यांच्या पाठीमागे कार्यकर्ताच नसेल तर तो नेता राहील का? आज तुमच्या हातामध्ये खुर्ची, पावर, सत्ता जी काही आहे ती फक्त कार्यकर्त्यामुळेच आहे. तुमच्या डोक्यावर जो फेटा आहे तो मान सन्मानाचा, सत्काराचा जो फेटा आहे, खरं तर त्या फेट्याचे खरे अधिकारी हे कार्यकर्तेच आहेत. पण कार्यकर्त्याची किंमत या नेत्यांना कधीही कळणार नाही. जर कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे नसेल तर कुत्रं सुद्धा या नेत्यांना विचारणार नाही. मी फक्त क्रीडा संकुलांचे जे मंत्री आहेत संजय बनसोडे साहेब यांचाच विषय बोलत नाही, तर प्रत्येक पक्षामधून हाच प्रकार चालू आहे की ज्या कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती बरी नसेल त्याला हा पक्ष तिकीटच देत नाही. मग जर तुमचं तिकीट ह्या साधारण कार्यकर्त्याला तुम्ही देऊ शकत नाही तर साधारण कार्यकर्त्याचं, आर्थिक परिस्थिती मजबूर असणाऱ्या कार्यकर्त्याचं आणि या जनतेचं मतदान तुम्हाला कसं काय चालतंय? सगळी जनता गरीबच आहे, कष्ट करणारीच आहे, तरी सुद्धा ही जनता तुम्हाला मतदान करतेच की. मग या जनतेला तुम्ही किती पैसे मोजता, या जनतेची किती तुम्ही समस्या सोडवता, तरीही गरीब जनता तुम्हाला मतदान करतेच की. मग तुम्हाला मतदानच घ्यायचं असेल तर जे श्रीमंत आहे त्या श्रीमंताचंच मतदान घ्या. गरीबाकडं कुठल्याही नेत्याने मतदान करायला येऊ नये. आणि परत सांगते आहे की कार्यकर्ता जर तुमच्या पाठीमागे नसेल, कुत्रं सुद्धा या नेत्यांना विचारणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.